घटस्थापना ही सर्वांच्या घरी झाली असेल, पण हा घट का मांडतात? घट मांडतात ती माती पण आपण विसर्जन करतो आणि ते उगवलेले धान्य हे विसर्जन होते. ते धान्य पूर्ण उगवलेही जात नाही, त्याचा काही उपयोग होत नाही. मग असे का करतात हा प्रश्न पहिल्यापासून डोक्यात होता. एका टोपलीत तत्सम भांड्यात शेतातील माती टाकून त्यामध्ये सप्तधान्य पेरून त्यावर मातीचा एक घडा म्हणजे मटका मांडून त्यामध्ये पाणी भरून त्यावरती विड्याची पाने ठेवून एक नारळ ठेवून अशा पद्धतीत आपण घटस्थापना करतो. पण आपल्या प्रत्येक संस्कृतीमागे वैज्ञानिक दृष्टिकोन असतो आणि हे शोधण्याचा थोडा प्रयत्न केला. तो असा की अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शास्त्राधार असा आहे की या काळात श्री जगदंबेने महिषासुरासोबत युद्ध केले आणि महिषासुराचा वध झाला. म्हणजेच जुने गेले आणि नवीन आले. तर जी घटस्थापना आपण करतो यात हाच उद्देश ठेवून शेतकऱ्यांचा शेतीत जे बीज पेरतो ते बीज परीक्षणासाठी, म्हणजेच आपल्या शेतामध्ये जे नवे धान्य आपण पेरू ते कसे येईल याचा थोडासा अंदाज येण्यासाठी घटस्थापना केली जायची. टोपलीत आपल्या शेतामध्ये जी माती आहे ती आणून जे बीज आपण पेरणार आहोत ते त्या मातीमध्ये पेरून त्यावर घटस्थापन करायचा. म्हणजे मातीचे मटके ठेवायचे, कारण हे मटके म्हणजे आजचे आपण ठिबक सिंचन बघतो त्याप्रमाणे पाणी त्या मटक्यातून खाली झिरपते आणि 9 दिवस त्या घटातून हे पाणी झिरपून जे बीज आपण शेतात पेरणार त्याला मिळते. त्यावरील नारळ हे चंद्र जसा शीतलता रात्रीच्या वेळी बीजाला देतो तशी शीतलता या बीजाला देतो. आणि त्याच्याजवळ अखंड नंदादीप लावणे, म्हणजे जसा सूर्य शेतीला दिवसा सूर्यप्रकाश देतो तसेच नंदादीपातील ज्योतीचा प्रकाश हा अखंड 9 दिवस त्यात पेरलेल्या बीजाला उष्णता देतो. त्यातून 9 दिवसात या बीजाची किती वाढ होती यावरून त्या धान्याचे त्या बीजाचे परीक्षण केले जाते. अशी बीज परीक्षणाची क्रिया म्हणजे घटस्थापना होय. एक प्रथा बऱ्याच गावांना आहे की दसऱ्याच्या दिवशी हे धान्य काढून स्त्रिया आपल्या डोक्यांमध्ये लावतात. तर ते का, तर त्यामागचा अर्थ असा आहे की आमचं धान्य एवढं मोठं झालं, या आनंदामध्ये ते धान्य डोक्यात लावून मिरवण्याची परंपरा आहे. आपली संस्कृती ही इतकी सुंदर आहे आणि त्यातील प्रत्येक गोष्टीला एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. तो असा की ह्या बीज परीक्षणाच्या म्हणजेच घटस्थापनेच्या विधीला अनुसरून देवी तत्व म्हणजे मातृतत्वाची उपासना या काळात केली जाते. ज्याप्रमाणे एक बीज जमिनीतून अंकुरते तिथे पृथ्वी ही आई आहे आणि बीज हे लेकरू आहे, तसेच हे बीज उगवण्यासाठी आपल्या कर्माला भक्तीची ओढ देण्यासाठी जगदंबा ही जगत जननी आहे आणि आपण सर्व तिचे मुले आहोत. म्हणून तिची प्रार्थना करायची, तिची उपासना करायची. या मागील भाग म्हणून घटस्थापना हे शेतातील बीज परीक्षणाचे साधन आहे. याद्वारे आपल्या शेतात जे बीज आपण पेरणार त्याचे परीक्षण केले पाहिजे, तेही त्याला भक्तीचे जोड देऊन. आता प्रत्येक जण घरोघरी घटस्थापना करतो, पण विशेष जे शेतकरी आहेत त्यांनी अशा पद्धतीने घटस्थापना केली पाहिजे की आपल्या शेतातील माती आणून त्यामध्ये आपण जे बीज पेरणार ते बीज पेरून मातीचा घट त्यावर मांडून 9 दिवसात त्याची किती वाढ होते आणि किती खरंच ते बीज पेरण्यासाठी आणि येणाऱ्या उत्पन्नासाठी चांगले आहे की नाही असे आपल्या बीजाचे परीक्षण केले पाहिजे आणि त्याद्वारे आपली शेती ही उत्तम केली पाहिजे. असा आपल्या ऋषीमुनींचा त्यामागील उद्देश. आपल्या सर्वांच्या हृदयात निवास करणारी जगदंबाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.